एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. अर्ज मागे घेण्यावरून मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं. भाजपच्या 2 गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात. सोलापूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राजकीय वादातून भाजपमध्ये 2 गटात टोकाचा वाद झाल्याचे चित्र पाहायला मिळते. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चांगलाच राडा झाला. सोलापुरातील जोशीगल्ली परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय भाजपच्या दुसऱ्या गटाने फोडले. आपल्या समर्थक उमेदवारास उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून दुसऱ्या गटाने कार्यालय फोडल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावून हस्तक्षेप केला. मात्र येथील राड्यातच एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेनंतर महापालिका परिसरातील घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. सोलापूर शहरात राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेले बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप केला जात असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. सोलापूर महापालिका प्रभाग क्रमांक 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या 2 गटात वाद झाला. प्रभाग 2 मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे या 2 गटात मोठा वाद झाला. या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले. मात्र त्याचवेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्थीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील 4 संशयितांना सोलापुरातील जेल रोड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सोलापूर.